कचरा टाकण्यासाठी आलेल्या वृद्धाचा पालिकेच्या घंटागाडीनं चिरडल्यानं मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार दिव्यात घडलाय। घंटागाडी रिव्हर्स घेताना या वृद्धाला गाडीनं अक्षरशः फरफटत नेलंय। या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय। दिवा पूर्व येथील टाटा पॉवर लाईनच्या बाजूला असलेल्या संतोष नगर येथे राहत असलेले सीताराम टोटम सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडले। त्यावेळी ठाणे महापालिकेच्या घंटागाडी चालक मनोज कदम आणि सफाई कर्मचारी प्रमोद भोईर यांनी वाहन रिव्हर्स गिअरमध्ये मागे घेत असताना कचरा टाकण्यासाठी आलेल्या व्यक्तीला जवळपास 30 फूट फरफटत नेलंय। यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून दरम्यान पालिका स्तरावर हे सर्व प्रकरण तपासण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली। दिवा पोलिसांनी त्यांना जखमी अवस्थेत कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले। दरम्यान या प्रकरणी दिवा पोलिसांकडून घंटागाडी चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। ठाण्यातील रामनगर परिसरात असणाऱ्या साधना ज्युनियर कॉलेजमधील महिला शिक्षिकांना कॉलेजमधील प्राध्यापक व इतर शिक्षकांनी विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनसेच्या कार्यकर्त्यांनी या नराधमांना चांगला चोप दिलाय। ठाण्यातील श्रीनगर येथील 4 शिक्षकांचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला मनसेकडून बेदम चोप देण्यात आलाय। या संदर्भात शिक्षकांनी मनसेच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीची दखल घेत मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत शिक्षकाला चोप दिलाय। या संदर्भात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप महिलांनी केलाय। ते आम्हाला सतत त्रास देत असतात। ठीक आहे, काम जर काही होत नसेल तर त्यांनी बोललं तर ते बरोबर आहे, पण काम करत असतानाही ते आमच्यासोबत गैरव्यवहार करतात, चुकीचं बोलतात सर ते आम्हाला। माझ्या ज्या सहकर्मी आहेत, माझ्यासोबत ज्या काम करतात, त्यांना स्टाफ रूम मध्ये येऊन ते बोलतात की तुला मी नंगी करेल आणि पायातनं चप्पल काढून तिला दाखवतात। तर मी त्यांना सिनियर या नात्याने सांगते, सर असं बोलू नका, आपण शिक्षक आहोत। तर ते मला त्यांचा मुलगा त्यांच्या मागे सपोर्ट करत असतो, ज्याचं नाव आशुतोष मिश्रा आहे। तो म्हणतो आपको बोला जा रहा है क्या। त्यांच्या बाजूला त्याची मिसेस प्रिया मिश्रा उभी असते, ती बोलते सर की मी म्हटलं तुम्हाला जर असं बोललं तर ती म्हणते तमीज। म्हटलं तुमची असं नाही ना सर, त्या पण एक स्त्री आहेत। तर त्यावेळेस ते आम्हाला खूप घाणेरड्या प्रकारच्या शिव्या देऊन त्या ठिकाणी गपचप बोलतात। आमचे मोबाईल मागतात, आमचे मोबाईल चेकिंग करतात, आम्हाला म्हणतात की आपको एरिया में त्यांची भाषा सर गंधवा देंगे, चढ़वा देंगे, काय बोलतात यूपी वाले मुंह दिखाने लायक नहीं रहोगे। जी मला समजत नहीं सर, मुंह दिखाने लायक नहीं छोड़ोगे, यहाँ से नंगा करके तुम लोगों को भेजा जाएगा, ऐसे शब्द, चप्पल दाखवली जाते, तुम लोग पिटे जाओगे, मुंह दिखाने लायक नहीं रहोगे, अशी शिवीगाळ आम्हाला त्या संस्थेचे संस्थापक श्री रमेशचंद्र शोभनाथ मिश्रा करतात। त्याच्यानंतर त्यांचा मुलगा त्यांना प्रोटेक्ट करतो, आशुतोष मिश्रा, त्यांची सून प्रिया आशुतोष मिश्रा, प्रिन्सिपल सत्येंद्र मिश्रा। ते तर सर ह्या मॅडमांवर अक्षरशः पोलीस स्टेशनला पोलिसांनी तक्रार काय केली? सर पोलीस आम्ही आलोय, आम्हाला 2 ते 3 तास होण्यात आले, पण अजूनही आमची तक्रार काही पूर्णपणे झाली नाहीये।
आम्हाला फक्त सांगितलं जाते काय झालं. आम्ही सांगतो सर आमच्यासोबत एवढं झालं, फिरवलं जाते आम्हाला, अजूनपर्यंत आमच्यासोबत काही आम्हाला झालं नाही. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये दबाव टाकला जातो, खूप दबाव आम्हाला हकलून देतात सर. बोलते तेरा बाप का कॉलेज, तेरे बाप का कॉलेज आहे. किती शिक्षक आहेत त्यांच्यासोबत असं आहे सर भरपूर, पण ज्या सॅलरीमुळे घाबरून काही बोलत नाहीये. कारण हा सर आमची सॅलरी थांबवली जाते. आम्ही विचारलं सर सॅलरी का म्हणून थांबवतायत, त्याचं आम्हाला काही बोला ना सर. तर ते सांगतात म्हणजे नाही बोलत, आम्ही काही बोलू शकत नाही कारण सॅलरीचं सगळं त्यांच्या हातात आहे ना सर. किती झालं तो प्रश्न झाला. आम्ही कधी सुट, आणि जे काही टीचर आहे जे कधीही येत नाही कॉलेजला, कधीही शिकवत नाही सर, ते पूर्ण सॅलरी उचलतायत आरामात और बराबर टाइम टू टाइम सॅलरी पूर्ण. सर आमच्या विद्यार्थ्यांचे जे डॉक्युमेंट आहेत, जे ऑफिसमध्ये होते, ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे ऍडमिशन घेतलेलं, त्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट आम्ही व्यवस्थितरित्या कपाटीत ठेवलेले होते. ते डॉक्युमेंट इथून ते घेऊन त्यांनी कुठं रात्री लंपास केले काय मिळाला पाहिजे. गेटाच्या बाहेर ठेवलं जातं, लॉक केलं जातं गेट. उद्याला विद्यार्थिनी जर कॉलेजच्या प्रिमायसेसच्या बाहेर राहिल्या तर त्यांना काय झालं तर संस्था जबाबदार आहे का, मुख्याध्यापक जबाबदार आहे का, त्याला घेणार का विद्यार्थिनींची जबाबदारी. जर विद्यार्थिनी सपोज एखाद्या विद्यार्थिनीला 7:15चं कॉलेज आहे, थोडा 2-5 मिनिटं उशीर झाला तर आपली जबाबदारी आहे ना तिला आतमध्ये घ्यायचं. पालक विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या जबाबदारीवर पाठवतात की नाही महाविद्यालयामध्ये. आजपासून सर 12वी बोर्डाच्या एक्झाम चालू झालेल्या आहे. बोर्डाच्या एक्झाम चालू असताना प्रिया मिश्रा, आशुतोष मिश्रा वर्गामध्ये येऊन मुलांना खूप त्रास दिला. मुलांना त्या ठिकाणाहून घेऊन तिकडच्या शाळेमध्ये घेऊन गेले. त्यांना सांगतात की आमच्या हातामध्ये सगळे मार्क्स आहेत, ह्या कोणी नाहीये, त्यांच्याकडे बघायचं नाही. आम्हाला ओरलचे पेपर सुद्धा दिले जात नाही. आम्ही विषय टीचर आहोत तरी आम्हाला खूप प्रकारे त्रास दिला जातोय सर. आम्ही 12-13 वर्षापासून त्या शाळेत काम करतोय आणि हे सहन करत आलो, आणि आता सहन करण्याची क्षमता संपली. नोकरी गेली तरी चालेल सर, पण आता सहन नाही होणार सर. होय की आम्हाला ज्यावेळेला कळलं, आमच्या शाखाध्यक्षांनी आम्हाला फोन केला. आमचे शाखाध्यक्ष, तिन्ही शाखाध्यक्ष आमचे होते. त्यांना ज्यावेळेला शाखेत ह्या आमच्या शिक्षिका गेल्या आणि त्यांनी ऑफिसमध्ये येऊन ही तक्रार केली की आमच्या बाबतीत असं असं झालं आहे. त्वरित आमची पोरं गेली आणि जो संबंधित जो कोण शिक्षक आहे त्याला मनसे स्टाईल उत्तर दिलेलं आहे. पुढे तो विचार करेल का कुठलं काम करताना, आणि चांगला माझ्या माहितीप्रमाणे मी जे बघितलं आता त्याच्याकडे चांगला चोप दिला आहे. आमच्याकडे आलेली तक्रार आम्ही त्याचं दखल घेतो आणि आमच्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे. तुम्ही आता पोलीस ठाण्यात आलेले आहेत, शिक्षकांचं असं म्हणणं आहे की पोलीस देखील तक्रार दाखल करण्यास विलंब. नाही, मी आता पोलिसांजवळ बोललो असं काही नाही आहे. पोलीस आता तिथे त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करत आहेत, कारण त्यांच्याकडे तक्रार आली. त्यांना आता हा जो प्रकार झाला हा त्यांना बाहेरून कळलेला आहे. त्याच्यानंतर ते पोलिसांचं काम पूर्ण ऐकून घेत आहेत. पण असं कुठे पोलिसांचं, आता मी पण त्यांच्याजवळ बोलले आमचा कोण नातेवाईक नाही आहे की आम्ही त्यांना सपोर्ट करणार नाही. इथे आलेल्या माणसाची आम्ही तक्रार घेतो आणि पोलिसांचं काम करतात. त्यांना आता सगळ्या ज्या आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांना तिथे त्यांनी बसवलं आहे, त्यांच्याकडून सगळं ऐकून घेतात आणि ते त्वरित त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना आजही पाणी आणि इतर मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय. याच पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेने 25 जानेवारी 2025 रोजी ठाणे महानगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन छेडले. जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळानं पाणी पुरवठा करणं आवश्यक असतानाही अनेक आदिवासी पाड्यांमध्ये अजूनही सुविधा मिळालेली नाही. शासनाने या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला होता. तसेच 15व्या वित्त आयोग आणि पेसा योजनेतूनही निधी देण्यात आला. तरी सुद्धा कौसा, पाणेरी पाडा, देवरी पाडा, शिळठाकूर पाडा, कळवा, वाघोबा नगर, ठाकूरपाडा, येऊर, नारली पाडा, सागपाडा, देवीचा पाडा
या आदी पाड्यांमध्ये पाण्याची टंचाई कायम आहे. संघटनेनं या आंदोलनादरम्यान प्रशासनाला प्रश्न विचारले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अद्याप किती पाड्यांमध्ये पाणी पुरवठा सुरू झाला नाही आणि योजनेचं काम अपूर्ण का राहिलं? या आंदोलनात संघटनेने घरपट्टी, वैयक्तिक शौचालय आणि पाणीपुरवठा सुविधा यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या संघटनेच्या आंदोलनानं प्रशासनाचं लक्ष वेधलं असून संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे. पाणी प्रश्नावर श्रमजीवी संघटनेने ठाणे, पालघर, रायगड पूर्ण जिल्ह्यांमध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पाणी संदर्भात आंदोलन चालू केलेले आहे. आज आपल्या उद्या 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन. आज 76वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे उद्या. आज 76 वर्षापर्यंत या प्रजासत्ताक दिनाने हा प्रजेचा दिवस म्हणजे सत्ता आलेली आहे या दिवशी. आणि आज 76 वर्षानंतर या आदिवासी समाजाला किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना रस्त्यावर उतरून पाणी मागावं लागतं. शासनाने खूप चांगल्या योजना काढलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये जल जीवन मिशन योजना आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना आहे, शहरासारख्या ठिकाणी अमृत जल जीवन मिशन क्रमांक 2 अशा योजना आहेत. ह्या योजना येऊन आज 3 वर्ष 4 वर्ष असे लोटलेले आहेत. म्हणजे जल जीवनची योजना ही 2020ला सुरुवात झाली, ती 23ला पूर्ण करायची होती, डिसेंबर 23ला, आणि हा 24 पूर्ण वर्ष निघून गेलेला आहे. ती योजना सुद्धा अद्याप ग्रामीण भागात अंमलात आलेली नाही. तशी या शहरामध्ये अमृत जल जीवन योजना ही शहर आलेली नाही. आम्हाला ह्या जल जीवन योजने अमृत जल जीवन मिशन क्रमांक 2 ह्या योजनेच्या शहरामध्ये आज सगळे या ठाणे शहराचे लोक आहेत. ह्या शहराचे माजी मुख्यमंत्री आणि आता झालेले पालकमंत्री ह्या शहरात राहतात, परंतु ह्या आदिवासी लोकांच्या नल कनेक्शनला 1500 रुपये 2000 रुपये असे मागले जातात. बरोबर ना? 10,000 रुपये मागले जातात. हा गरीब आदिवासी हा नल कनेक्शनचे पैसे देणार कुठून? एक तर या भागामध्ये पाणी नाही पियाला, आणि शहरात असताना मोठमोठ्या हॉटेल, तारांकित हॉटेलमध्ये हे पाणी स्विमिंग पूल साठी वापरला जातोय. म्हणून ही शहराची ही परिस्थिती आहे. ग्रामीण भागामध्ये खूप बिकट परिस्थिती आहे. शहापूर सारख्या ठिकाणी भावनी योजना आहे. ही योजना येऊन आज 4 वर्ष होऊन गेलेली आहेत, परंतु तिथे त्या धरणाचं पाणी येणार आहे ते त्र्यंबकेश्वर मध्ये धरण आहे. त्या धरणाचं पाणी या शहापूरला दिलं गेलं नाही. मग तिथले लोकप्रतिनिधी जे आमदार असतात ते लोकांना सांगतात की आम्ही इथले पाणी देणार नाही, आणि सरकारला चॅलेंज करतात इथले पाणी आम्ही जाऊ देणार नाही तिकडे शहापूरमध्ये. तर मग आम्ही कुणाच्या आशेने हे पाण्याची वाट बघायची? आमच्या शहापूर मधलं मोठ्या प्रमाणात तानसा, वैतरणा धरण आहे, मुंबईला पाणी देतोय, या ठाण्यासारख्या शहरामध्ये पाणी देतोय. असे अनेक प्रश्न आमच्या या पाण्याच्या संदर्भात. म्हणून आम्ही या जिल्हा परिषद ठाणा, पंचायत समिती भिवंडी, प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितीला आमचे आंदोलन चालू आहेत. उद्या 26 जानेवारी आहे. आम्ही पालकमंत्र्यांना विचारणार आहोत का आमचा प्रजासत्ताक दिन म्हणजे आमचा जो अधिकार काय, आमचा मूलभूत अधिकार काय, आणि तो अधिकाराचे आम्हाला त्यांनी सांगावं, आणि त्यासाठी आम्ही उद्या पालकमंत्र्यांना भेटणार आहोत.